आरोपीला शिक्षा देण्याचा अधिकार केवळ न्यायालयाचा. न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड भाष्य. सध्या झुंडशाहीच्या घटना वाढत आहेत. एखादी घटना घडल्यावर राजकीय नेते व अन्य त्याचे भांडवल करून त्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व देहदंड देण्याचे आश्वासन देतात. पण याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार केवळ न्यायालयाचे आहेत, अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडली. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीने राज्यस्तरीय वकील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायमूर्ती ओक यांनी कोणत्याही विशिष्ट घटनेचा उल्लेख केला नाही. परंतु असे असले तरी कोलकाता येथे झालेल्या बलात्कार आणि खून तसेच बदलापूर येथे चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि राजकीय नेत्यांनी केलेली वक्तव्ये या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. सध्या विविध घटनांवर समाज माध्यमात भाष्य केले जातं. मात्र समाज माध्यमातील टीका टिप्पणीचे दडपण न घेता न्यायाधीशांनी गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेऊन निकाल द्यावा. न्यायव्यवस्थेबद्दलचा आदर कायम ठेवायचा असेल तर स्वातंत्र्य अबाधित राहायला हवे. न्यायव्यवस्था टिकवून ठेवण्यात वकिलांची देखील मोठी भूमिका आहे. ही जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे, अन्यथा लोकशाही टिकणार नाही, असे मत देखील ओक यांनी व्यक्त केले. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.